वेलकम बॅक टू विनया भटक्या. काल आपण आलो ते ओरच्याला. इथून निघालो साधारण 4-4:30च्या सुमारास आम्ही ओरच्याला पोचलो. संध्याकाळी इथे मग ती देवळं आहेत, ती देवळं बघितली. नंतर जो फोर्ट आहे ओरच्याचा, अतिशय सुंदर फोर्ट आहे, तो बघितला. त्याच्यानंतर रात्री ते राम मंदिर जे आहे इथे, त्याची पण आम्ही आरती बघितली. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो, इथे जेवायला आलो. हॉटेल बऱ्यापैकी हॉटेल चांगलं आहे आणि आता सकाळी निघणार आहोत. ते थोडेसे इथूनचे राहिलेले स्पॉट बघू आणि मग झाशीला जाऊ. झाशीला फोर्ट आणखी म्युझियम आहे आणि संध्याकाळच्या दुपारच्या सुमारास ग्वाल्हेरला पोचू. ग्वाल्हेरचा प्रोग्राम असा आहे की ग्वाल्हेरला फोर्ट आहे, आणखीन संध्याकाळी त्याच फोर्टमध्ये लाईट अँड साऊंड शो असतो. तो बघून मग आजचा दिवस संपेल. उद्या परत राहिलेल्या ग्वाल्हेरच्या गोष्टी बघू आणि संध्याकाळी आमचा राजधानीने मुंबईला आम्ही प्रयाण करू. अतिशय चांगली झाली आहे ट्रिप. दुपारी गरम असतं, पण संध्याकाळी 6 वाजले का थंडी सुरू होते. म्हणजे आतासुद्धा वाजलेत साधारण 7, पण 7 वाजतासुद्धा मस्त की बाहेर थंडी आहे आणि टेम्परेचर अराऊंड 23-24 असेल. अतिशय सुंदर अशी हवा इथे पडलेली आहे. फक्त दुपारचा जो आहे तोच मात्र त्रास होतो. बाकी अगदी व्यवस्थित सगळं चालू आहे. तर चला आता बघूया आपला प्रवास पुढचा कसा होतो आहे, काय होतं आहे, आणि त्याची माहिती देईलच तुम्हाला मी. आता आपण आलेलो आहे ते लक्ष्मीनारायण मंदिर. हे मंदिर शहरापासून आणि रामराजा मंदिरापासून अगदी जवळच आहे. हे मंदिर मुख्य ओरच्या शहरापासून साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. आणि आपण जो काल ओरछा किल्ला बघितला, त्या ओरछा फोर्टपासून साधारण 1-2 किलोमीटर अंतरावर आहे. रामराजा मंदिर आणि लक्ष्मी मंदिर हे अगदी एका सरळ रस्त्याने जोडलेले आहे. त्यामुळे आपण पहिलं लक्ष्मी मंदिर बघू आणि त्याच्यानंतर रामराजा मंदिरकडे जाऊ. साधारण तुम्ही चालत गेलं तर तुम्हाला 25-1 मिनटं लागतील, किंवा गाडीने गेली तर एक 10-15 मिनटं तर नक्कीच लागू शकतात. आता आपण हे बघतोय, हे मंदिर एका छोट्या टेकडीवर बांधलेलं आहे आणि हा बोर्ड बघा, लक्ष्मी मंदिर च्या मागच्या साईडला दिसते हे ओरछा शहर. अतिशय सुरेख असं दिसतंय आणि इथून तुम्हाला चतुर्भुज मंदिर, रामराजा मंदिर, ओरछा फोर्ट हे सगळं आपल्याला इथून बघायला मिळतात. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी साधारण 30 ते 35 पायऱ्या आपल्याला चढाव्या लागतात. या पायऱ्या फारशा उंच किंवा कठीण सुद्धा नाही आहेत आणि त्याच्यामुळे सिनियर सिटीजनसुद्धा सहजपणे इथे हळूहळू या पायऱ्या चढू शकतात. मंदिराच्या आत काही मजल्यावर जाण्यासाठी किंवा बुरुजावर चढण्यासाठी अरुंद पायऱ्या आहेत, पण मुख्य जो गाभारा जो आहे त्याच्याकडे जाण्याकरता अगदी सरळ सोपा असा मार्ग आहे. हे मंदिर टेकडीवर असल्यामुळे तिथून आपल्याला ओरछा शहराचा आणि सभोवतालच्या निसर्गाचा अतिशय सुंदर पॅनोरॅमिक व्ह्यू आपल्याला तो दिसतो. जसं जेव्हा आपण मगाशी वरती चढलो, आणि ज्याला फोटोग्राफीची आवड आहे त्याच्याकरता तर अतिशय उत्तम आहे. सकाळी अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी इथून फोटोग्राफी करता तुम्हाला छान चांगले फोटो येतील. लक्ष्मी नारायण मंदिराची अंतर्गत जर इंटिरियर बघितलं, म्हणजे इंटिरियर आर्किटेक्चर जर बघितलं, तर हे आपल्याला साधारण इतर भारतीय मंदिरापेक्षा खूपच वेगळं आणि वैशिष्ट्यपूर्ण असं वाटतं. हे मंदिर केवळ प्रार्थनासाठी नसून संरक्षणासाठी एका किल्ल्याच्या धर्तीवर बांधले गेले आहे. आणि आतमध्ये जेव्हा आपण मंदिराच्या जातो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण एखाद्या चक्रव्यूहामध्ये फसलोय की काय. आणि बाहेरून तुम्ही जेव्हा बघाल हे मंदिर, तेव्हा त्रिकोणी वाटणारे मंदिर आतून मात्र अष्टकोनी आणि चौकोनी भागात विभागलेलं आहे. मंदिराच्या मध्यभागी एक मोठं मोकळे मंदिर आहे, ज्याला चारही बाजूनी गॅलरी किंवा कॉरिडोरने वेढलेलं आहे. हे अंगण जे
मोकळं अंगण आहे ते मंदिराला नैसर्गिक प्रकाश आणि खेळती हवा देते. या मंदिराच्या मध्ये मूर्ती तर नाही आहे, तर आतमध्ये आपण जो बघतोय की लांबच लांब कॉरिडॉर आहे आणि त्याचे महत्त्वाचे उपयोगसुद्धा होते. आणि हे जे तुम्ही कॉरिडॉर बघतात हे छताने झाकलेले असल्यामुळे भिंतीवरील जे अतिशय सुंदर चित्र जे काढलेली आहेत त्याचे ऊन आणि पावसापासून सुद्धा संरक्षण करण्याकरता मदत होते. पर्यटक किंवा भाविक या सावलीत चालत जाऊन संपूर्ण मंदिराचा आनंद, चित्रांचा आनंद घेऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे असं दिसतं की हे कॉरिडॉर अशा पद्धतीने बांधले आहे की इथून बाहेरचा परिसरावर सुद्धा त्यांना ते तेव्हा लक्ष ठेवता येत असावं. आणि किंवा म्हणजे आणीबाणीच्या काळात किंवा शत्रूंनी हल्ला केलास सैनिक या कॉरिडॉरचा वापर हालचालीसाठी करून लपून शत्रूवर हल्ला करत सुद्धा इथून असावे. मंदिराचा मुख्य भाग आणि बाहेरील भिंत हे कॉरिडॉर असल्याने ते प्रदक्षिणासाठी सुद्धा वापरले जातात. आणि हे जे काम आहे मंदिराचं हे निराळं असण्यामागे काहीतरी विशिष्ट कारणं होती. त्या कारणीवर म्हणजे साधारण मंदिराच्या भिंतीवर आपण जे बघतो ते दगडी कोरीवकाम असतं. मात्र वीरसिंग देव यांनी हे मंदिर भिंतीस चित्रासाठी तयार केले होते. आणि त्यामुळे इथूनच्या जर तुम्ही भिंती बघाल तर अतिशय सपाट म्हणजे लेवलमध्ये आहेत आणि ज्याच्यावरून त्याच्या मोठमोठी चित्रसुद्धा आपल्याला इथे भिंतीवर काढलेली दिसतात. मंदिराच्या वरच्या मजल्यावर अनेक छोटे झरोके सुद्धा आहेत आणि हे झरोके अशा कोनात आहेत की तिथून शत्रूवर नजरसुद्धा ठेवता येते. म्हणजे मंदिर आणि हे किल्ला असा प्रकार हा लक्ष्मीनारायण मंदिराचा आपल्याला म्हणता येईल. या मंदिराच्या छतावर सुद्धा मुघल शैलीतली घुमट आणि बुंदेल शैलीतले छत्र्या जे आपण पहिल्या दिवशी बघितल्या. आतील भागात घुमटकर छतामुळे ध्वनीचा सुद्धा म्हणजे आवाज जो असतो तो घुमतो आणि त्याच्यामुळे असं तिथे म्हणतात की मंत्रोच्चार जेव्हा होतं तेव्हा इथे त्याचा जो एको येतो त्याने एक सुंदर वातावरण निर्माण होते. तर थोडक्यात ह्या मंदिराबद्दल आपलं म्हणायला गेलं तर हा एक किल्लेवजा मंदिर आहे आणि धार्मिक श्रद्धेबरोबर सोबतच राज्याची सुरक्षा आणि कला जोपासणे हा या वैशिष्ट्यपूर्ण बांधकामाचा मुख्य उद्देश होता. बरीचशी लोक विचारात पडतात की ह्या मंदिरामध्ये मूर्ती नसण्यामागचा इतिहास काय आहे आणि स्थानिक लोकांमध्ये काही महत्त्वाची कारणे सांगितली जातात. जरी हे मंदिर म्हणून ओळखलं जात असेल तरी तिथे मूर्तीपूजा होत नाही. त्याच्याकरता जे आम्हाला तिथे कळलं एक थोडीफार अशी त्यांनी कारणं सांगितली की ओरछाच्या परंपरेनुसार प्रभू श्रीराम हे तिथले खरे राजे आहेत आणि ते रामराजा मंदिरात विराजमान आहेत. आणि त्याच्यामुळे अशी समजूत आहे की जेव्हा रामराजा ओरछामध्ये आले तेव्हा इतर कोणत्याही मंदिरात त्यांच्यापेक्षा मोठी किंवा भव्य मूर्ती असू नये अशी भावना निर्माण झाल्या असल्यामुळे या मंदिराची वास्तू तर भव्य राहिली पण तिथे मूर्तीची स्थापना मात्र कधीच झाली नाही आहे. काही इतिहासकार सांगतात की इथे पूर्वी मूर्ती होती मात्र मुघल काळात किंवा त्यांच्या नंतरच्या काळात तिथे ओरछामध्ये झालेल्या आक्रमणामुळे या मूर्तीचं नुकसान होऊ नये आणि त्याच्यामुळे ही मूर्ती सुरक्षास्थळी हलवण्यात आली असावी आणि त्याच्यानंतर मात्र ती मूर्ती परत इथे कधीही आणली गेली नाही किंवा ती चोरीला गेल्याचा काही संदर्भ मिळतात. काही स्थानिक कथानुसार जेव्हा वीरसिंह देव यांनी हे मंदिर बांधलं तेव्हा त्यांनी एक भव्य मूर्ती आणण्याचे ठरवले होते. परंतु मूर्ती मंदिरात आणण्यापूर्वी किंवा तिची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी काही धार्मिक विधी अडथळे आले आणि त्याच्यामुळे अशुभ घटना घडल्या. त्यामुळे इथे मूर्तीची कधीही स्थापना होऊ शकली नाही.
तर अशा काय काय गोष्टी आपल्याला इथे ऐकायला मिळतात. पण तसं हे जर प्रत्यक्षात जर तुम्ही मंदिर बघितलं तर धार्मिक पूजापेक्षा बुंदेला चित्रशैली जपण्यासाठी आणि प्रदर्शनासाठी ते अधिक वापरले गेले असावे. आणि काही तज्ञांचे मत असे आहे की मंदिराच्या भिंतीवरची चित्र हेच या ठिकाणचे मुख्य आकर्षण आहे आणि त्यामुळे मूर्तीपेक्षा चित्रांनाच जास्त महत्त्व प्राप्त झाले. तर आता आपण जाऊया रामराजा मंदिराच्याकडे. आता आपण पोचलेलो आहे ते ओरछा येथील श्री रामराजा मंदिर. हे जे मंदिर आपण बघतोय समोर, भारतातील अत्यंत आगळे वेगळे आणि महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. एक आहे की ह्या मंदिराच्या गाभाऱ्यात फोटोग्राफी करण्यास सक्त मनाई असल्यामुळे आपण जास्त काही व्हिडिओ शूटिंग केलं नाही. जे काय आपण बघतोय ते बाहेरच्या भागाचंच आहे. आता ह्या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रभू रामाची पूजा केवळ देव म्हणून नाही तर राजा म्हणून केली जाते. ओरछाचे रामराजा हे जे जगातील एकमेव मंदिर असे आहे, राम मंदिर असे आहे की ज्यांना आजही दररोज तिथूनच्या लोकल पोलिसांकडून गार्ड ऑफ ऑनर दिलं जाते, म्हणजेच मानवंदना दिली जाते. या मंदिराची स्थापना 16व्या शतकात झाली आणि या मंदिराच्या स्थापनेबद्दल एक रंजक कथासुद्धा सांगितली जाते. ती म्हणजे ओरछाची राणी गणेश कुंवर या प्रभू रामचंद्राच्या मोठ्या भक्त होत्या. त्यांनी अयोध्येला जाऊन रामाची कठोर तपस्या केली आणि रामाला ओरछाला येण्याची विनंती केली. पण प्रभू रामाने ओरछाला येण्यासाठी 3 अटी घातल्या आणि त्या म्हणजे एकतर मी ज्या ठिकाणी पहिल्यांदा बसेल तेथून हलणार नाही. नंतर मी जर ओरछाला गेल्यावर तिथे दुसरा कोणताही राजा नसेल, म्हणजेच काय तर सर्व सत्ता रामाची असेल आणि मी फक्त पुष्प नक्षत्रातच प्रवास करेन. राणीने रामासाठी एक भव्य मंदिर, तेच जे रामराज्याच्या बाजूला आपण बघतोय चतुर्भुज मंदिर बांधायला सुरुवात केली होती. चतुर्भुज मंदिर सुद्धा फार भव्य आहे. पण मूर्ती आणल्यानंतर जे मंदिर होतं चतुर्भुज मंदिर ते काय कंप्लीट झालं नव्हतं आणि ते कंप्लीट होईपर्यंत राणीने रामाची मूर्ती आणली आणि ती काही काळ राजवाड्यातील स्वयंपाकघरात ठेवली. जेव्हा मूर्ती मुख्य मंदिरात म्हणजे जेव्हा चतुर्भुज मंदिर कंप्लीट झालं तेव्हा ती मूर्ती मुख्य मंदिरात हलवण्याची वेळ आली तेव्हा ती रामाची मूर्ती जागची हल्ली नाही आणि त्यामुळेच तो राजवाडाच पुढे महल म्हणून म्हणजेच रामराजा मंदिर म्हणून ओळखला जाऊ लागला. हे मंदिर कोणत्याही पारंपरिक हिंदू मंदिरासारखे नसून हे एक राजवाड्यासारखे दिसते, कारण ती राजवाड्याचाच तो एक भाग होता, म्हणजेच ओरछा फोर्ट कॉम्प्लेक्समधलाच तो एक भाग होता. आज सुद्धा या मंदिराचा परिसर अत्यंत भव्य असून त्याचे अंगण आणि कोरीकॉम प्रेक्षणीय आहे. मंदिराच्या अगदीच जवळ ते आपल्याच म्हणजे मंदिराच्या समोर आपण तोंड करून उभं राहिल्यानंतर डाव्या साईडला जे आपल्याला दिसतं ते चतुर्भुज मंदिर. अतिशय भव्य असं हे मंदिर रामाकरता म्हणून बांधलं होतं. पण मगाशी सांगितल्याप्रमाणे राम तिथून काय हलला नाही, रामाची मूर्ती हलली नाही आणि त्यामुळे ह्या चतुर्भुज मंदिरात रामाची मूर्ती नाही आहे. या मंदिरात जर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी 8 ते दुपारी 12:30पर्यंत आणि रात्री 8 ते 10 आणि ऋतूनुसार या वेळेत थोडासा बदल होऊ शकतो. आणि विशेष म्हणजे जेव्हा रामनवमी असते आणि विवाह पंचमी हे सण येतात तेव्हा इथे अत्यंत उत्साहात हे सण साजरे केले जातात आणि अतिशय प्रचंड प्रमाणात इथे गर्दी असते. आता आपण ह्याच्यानंतर जाऊया ते चतुर्भुज मंदिर बघण्याकरता. आता आपण आलेलो आहे चतुर्भुज मंदिर आणि चतुर्भुज मंदिराच्या वर्ण हे आपल्या समोर दिसते हे रामराजा मंदिर. इथे आत्ता आपण जाऊन आलो, आतमधलं काही शूटिंग करता आलं नाही. तर चला आता आपण जाऊया चतुर्भुज मंदिर आणि त्याची थोडीशी माहिती घेऊया. ओरछा येथील चतुर्भुज मंदिर हे एक धार्मिक स्थळ नसून बुंदेला राजपुतांच्या वास्तुकलेचं एक अद्भुत नमुना आहे.
पुढच्यामध्ये बरंच काही बघण्यासारखं आहे. त्याच्यामधलं चतुर्भुज मंदिरसुद्धा आहे. या मंदिराचा इतिहास जर आपण बघितला, हे मंदिर साधारण 16व्या शतकात म्हणजे 1554 ते 1511च्या दरम्यान 1591च्या दरम्यान बांधले गेले आणि हे मंदिर बांधण्यासाठी सुमारे 37 ते 40 वर्ष लागले असावी असे मानले जाते. त्यावेळीचा बुंदेलचा राजा मधुकर शाह यांनी हे मंदिर आपल्या पत्नीसाठी म्हणजेच राणी गणेश कुमारी यांच्यासाठी बांधले होते आणि उद्देश असा होता की जेव्हा राणी अयोध्यावरनं भगवान रामाची मूर्ती घेऊन येईल त्यावेळी ह्या मंदिरात रामाची स्थापना करण्यासाठी हे भव्य मंदिर बांधले होते. आता ह्या मंदिराच्या करता एक रंजक वळण आलेलं आहे, ते मगाशी मी तुम्हाला सांगितलंच आहे. तरीसुद्धा राणीने अयोध्यावरून आणलेली ही रामललाची मूर्ती ह्या चतुर्भुज मंदिरात नेण्याच्या अगोदर, कारण हे कंप्लीट नव्हतं झालं, त्याच्यामुळे आपल्या महालाच्या स्वयंपाकघरात ठेवली आणि रामाच्या तुम्ही 3 अटी मागच्या ह्याच्यात थोडा वेळ ऐकलंच असेल. आणि जेव्हा हे मंदिर विशाल चतुर्भुज मंदिर कंप्लीट झालं जेव्हा रामाची मूर्ती स्वयंपाकघरातनं हलवायचा वेळ आली तेव्हा ही मूर्ती काही केल्या हलेना आणि परिणामी काय झालं तर हे विशाल चतुर्भुज मंदिर रिकामं राहिलं आणि नंतर तिथे भगवान विष्णूच्या चतुर्भुज म्हणजे 4 हात असलेल्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. हे मंदिर एका उंच व्यासपीठावर बांधलेलं आहे ज्याची उंची सुमारे 15 फूट आहे. मंदिराच्या मुख्य शिखराची उंची जमिनीपासून साधारण 344 फूट आहे आणि त्यामुळे ते त्या काळात भारतातील सर्व उंच मंदिरापैकी एक होतं. मंदिराची शैली इंडो इस्लामिक आणि बुंदेल स्थापत्य शैलीचे मिश्रण आहे. हे मंदिर बाहेरून एखाद्या महालासारखे किंवा युरोपियन कॅथेड्रलसारखे दिसते. मंदिराचं प्रवेशद्वार बघितलं अतिशय उंच आणि प्रवेशद्वारावर कमळाच्या फुलांचे नक्षीकाम सुद्धा आपल्याला केलेले दिसते. मंदिराचे सर्वात पवित्र ठिकाणी आहे हे गर्भगृह आणि इथेच ती विष्णूची मूर्ती आपल्याला दिसते. हे मंदिर वरून पाहिल्यास क्रॉसच्या आकाराचं दिसते आणि त्यात विस्तीर्ण मध्यवर्ती हॉल आहे म्हणजेच मंडप जो आपण तो बोलतो त्याला. मंदिराची शिखरे, मजले आणि गॅलरी आहेत आणि वरच्या बाजूला जाण्यासाठी अरुंद पायऱ्या आहेत. इथून संपूर्ण ओरछा शहराचे सुद्धा अतिशय सुंदर असे दृश्य दिसते आणि त्याचबरोबर ओरछाचा फोर्ट कॉम्प्लेक्स सुद्धा अगदी व्यवस्थित दिसतो. आतील भाग जो मंदिराचा अतिशय प्रशस्त आणि साध्या पण भव्य वास्तुरचनेचा केलेला आपल्याला दिसतोय. मंदिराच्या छतावर आणि भिंतीवर नक्षीकाम सुद्धा सुंदर केलेले आहेत आणि हे मंदिर अशा प्रकारे बांधलं गेलं होतं की समोर जे आपण राम रा राम राम फोर्ट होतं म्हणजे राम महाल होता तिथून तिथून मंदिराच्या रामलीलेचं दर्शन घेता येईल अशा प्रकारे राजा मधुकर शाह यांनी या मंदिराची निर्मिती केली होती. म्हणजेच त्याला त्यांच्या महालाच्या खिडकीतून थेट चतुर्भुज मंदिराचं शिखर दिसावे. तर अशी होती ही चतुर्भुज मंदिराची थोडी माहिती. आता आपण ह्या 3 मंदिरं बघून आलो. आता आपण पुढचा प्रवास आहे झाशी करता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या झाशीचा किल्ला सुद्धा बघायला मिळेल. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता पुढचा व्हिडिओ आपला झाशीचा किल्ला आपण बघूया. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.